हे ऐक ना, काय तुझं एक काम मी केलंय बघ. काय ब्लँकेटची घडी घालून आणली. कुठे ठेवू? ठेवा माझ्या डोक्यावर. रोज मी तिला फोनवर बोलतोय. हीच ऐकायचं होतं मला, कळ ना, हीच ऐकायचं होतं मला. तरी म्हणलं ब्लँकेट आणून माझ्या डोक्यावर ठेवून इतका घाईघाईने का मोबाईल घेतलाय, हीच ऐकायचं होतं मला, कळ ना. देवाला म्हणा मला चांगली बुद्धी दे. ए तुझी तू माग ना, तुला पाहिजे तर. मी कशाला मागवतो यासाठी? अगं तुला बुद्धी पाहिजेत ना, मग तो मागायची. मी मागायला काय तुझा नौकर आहे का? ह्याच्यासाठी बुद्धी मागायला लावलेली मी तुम्हाला, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी मागायला लावलेली. कळलं का? अगं बुद्धी वाटताना काय कुठे गेलतीच काय, देव बुद्धी वाटत होता तवा. अहो मला बुद्धी आहे हो, तुमच्यासाठी माग मग ते मी देवाला तुमच्यासाठी. बरं बरं जाऊ दे, तुझं तू उरक. चाललेत ना तुझी कामं, स्वयंपाकाचे कर. आपलं भूक लागली आता. बरं एक काम करा, काय? चाकू घेऊन या भेंडी कापायला, स्वयंपाकाला उशीर होईल परत. बरं आला. काय कुठं बाया ठेवती काय कळत नाही ना, ओळख नाही. ए कुठे ठेवलाय चाकू? व्हायता का आणलाय बहिणीकडे? काम सांगू तू कुठल्या वस्तू कुठं जाग्यावर ठेवतीस का? गावता गावा नाही ती चाकू. हुडकून बेजार झालो मी. हा मला माहिती ना, कधी कोणती वस्तू घावली का तुम्हाला आजपर्यंत घरात? कधी काय सांगितले घेऊन आलात का आतापर्यंत माझ्या पचवर? मला माहितीच होतं घावणार नाही, म्हणून मी अगोदरच आणून ठेवलंय. किती डोकं आहे ना तुम्हाला, मला चांगलं माहिती, कळ ना. अगं चाकू आधीच घेऊन बसली तरी मला हुडकाय लावलाय होय तो, आणि वरना अजून मलाच कोसती आहे. अहो मला बी माहिती ना तुमचं डोकं किती पळत आहे घरात किचन मध्ये ती, म्हणून मी पण अगोदरच चाकू घेऊन ठेवला माझ्यापाशी. मला माहितीच होतं घावणारच नाही. 2 तास जर तुम्ही तिथं चाकू शोधत बसला असता तर तुम्हाला चाकू घावलंच नसता, म्हणून मी अगोदरच माझ्यापाशी घेऊन ठेवलाय. देव ज्यावेळेस बुद्धी वाटत होता ना नाही, त्या टायमिंगला कुठल्या रांगेत उभा राहिली होती का तू? 3 नंबरच्या. होय. हा थोडं वळून मागं बघितलं असतं ना तर 4 नंबरच्या रांगेत मी दिसलो असतो तुला. अय्या हा. म्हणून तुम्ही मागं राहिलात. मी 3 नंबरच्या लाईनीत होता, तुम्ही 4 नंबरच्या लाईनीत कशाला गेलतात व? 3 नंबरची लाईन अगोदरच असते, मग 4 नंबरची लाईनीत असते. अगोदर मला बुद्धी भेटली, मग तुम्हाला भेटली. हाय ना. उशिरा भेटली तुम्हाला 4थ्या लाईन मध्ये, मी 3ऱ्या लाईन मध्येच बुद्धी घेतली. त्याच्यामुळेच मला चाकू घावला नाही का नाही. हा बिनडोकच्या कुठं ना दिला गावून काय नाही, कुठं असल्या बाईच्या पदरात पडलोय काय माहिती. अगं काय बडबड करताय तिकडे तोंड करून? काय नाही. अगं पण काय माहिती आहे का, माझ्यासारखा कोण हुशार नाही. 1 नंबर हुशार आहे मी, माहिती आहे का. 4 नंबरच्या लाईनमध्ये जरी असलो ना देवबुद्धी वाटताना, तर मी 1 नंबर टॅलेंटेड आहे, माहिती आहे का. माझ्यासारखा हुशार तुला नवरा गावला म्हणून तुझा आज संसार टिकलाय. तू म्हणते का नाही, मी होते म्हणून टिकली, मी होते म्हणून टिकली. अगं मी होतो म्हणून तुझा संसार टिकलाय, कळलं का. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. काल होय हो. तुम्ही बाजारात जाता, 20 रुपयाची पेंडी मेथीची असल्यावर तुम्हाला 40 रुपयाला देतात. हे किती लोक तुम्हाला फसवतात, आणि कुठनं तुम्ही हुशार आहे. हा 10 रुपयात 3 कोथिंबीरच्या गड्ड्या घेऊन येते मी, तुम्ही 10 रुपयात एकच घेऊन येताय. मग तुमची डोकीलिटी बघा, माझी डोकीलिटी बघा, कोणी बी सहजच फसवत आहे तुम्हाला. सुरुवात तर तुझ्या घरच्यांनीच केली. काय फसवलं माझ्या घरच्यांनी? काय फसवलंय का नाही असली पदरात दिली बायको, सायको बायको. सायको दिसते का मी तुम्हाला? हा
अगं माझ्यासारखा हुशार भेटला म्हणून तुझा संसार आज चालू आहे माहिती आहे का? कळलं का? हा. कितवी शाळा झाली तुमची? अगं मॅट्रिक फेल आहे, मॅट्रिक फेल. मॅट्रिक म्हणजे कळते का तुला? नाही हो, नाही कळत मला. किती शाळा झाली ती मॅट्रिक म्हणजे? किती हो? मॅट्रिक फेल आहे मी. म्हणजे मला तर कळत नाही. 10वी नापास. 10वी नापास? आणि मग? बापरे, हा. तुमची एवढी शाळा तर कोणी शिकलं नाही मग. आणि मग इतकी शाळा शिकलात, मग 10वीतनच का शाळा सोडून दिली? पुढे मी शिकायचं की का वर्गच घावले नाही तुम्हाला पुढचे? अगं कसं झालं माहिती आहे का? जिथं इज्जत नसते ना त्या माणसाने तिथं जायचंच नसतं. आणि तिथं मास्तर लोक मला इज्जत देत नव्हती अजिबात, म्हणून मी तिथं जायचं टाळलं, शाळा सोडून दिली. कळलं का? इतकं मोठं त्याग केला तुम्ही. आणि मग मास्तर लोकांनी तुमची इज्जत नाही ठेवली शाळेत म्हणून तुम्ही डायरेक्ट शाळा सोडून शाळा दिली की अहो? सोडून दिली. बाई, मग होय हो, हा. तुम्ही उद्यापासून घरी पण नाही येणार? घरी? आणि का म्हणून? अहो घरी तर कुठे तुमची इज्जत आहे? बायकोच भेटली असली तर कुठं इज्जत भेटायची? इज्जतीसाठी शाळा चढली. तुला ना थोडं जरी बोललं तर लगेच राग येतोय. अगं असं नसतंय कधी. जरा हसत जा, हसत जा. अंग असं जरा. अगं तुला हसाय सांगितलंय, मला घाबरावाय नाही. बघन तेव्हा नुसतं दाताळी चाकती. अशीच फुग बाया, त्या अशीच फुगलेली चांगली आहे ती. ती दाताळी चाकली ना की मी घाबरून जातोय. कळलं का? बरं ती झालं का ना तुझी भेंडी फिंडी कापून? भूक लागली मला, जेवण बनव ना. भेंडी कापायची अजून? मग हीच कामं कोणी सांगितलं तुला करायला? जा ना, बस ना भेंडीच काप. माझी मर्जी. मी भेंडी कापण नाही तर झाडू मारण नाही तर कपड्याच्या घड्या कारण काय बी करण माझ्या मनाने. तुझ्याच मनाने काम कर. म्हणजे ह्यांना वाटलं का स्वयंपाक करायचा, ह्यांना वाटलं का धुवून द्यायचं, ह्यांना वाटलं का भांडे घासायचे. माझे काय करायचे? माझ्या मनानेच मी काम करणार. पाहिलं बायकोने आताच कपड्याच्या गाड्या घातल्या, त्यातलं पैसे कुठे गेलं? त्याने घेतलं वाटतं, चोरलं वाटतं गाड्या ह्याने. ए, ह्यातलं माझं पैसे कुठं आहेत? ऐक ना, अगं ह्यातलं माझं पैसे कुठं आहेत? हे काय बहिरी फेरी झाली काय? अगं ह्यातलं माझं पैसे कुठं आहेत? ह्यातलं माझं पैसे कुठं आहेत? अहो काय म्हणताय तुम्ही? इथं बसल्यावर काय ऐकायलाच येत नाही. इथं बसल्यावर काय काय येत नाही? बसून बघा तुम्ही. रात्री 2 वाजता कुणा बोलत होता फोनवर तुम्ही? अहो रात्री 2 वाजता कुणा बोलत होता फोनवर तुम्ही? अहो रात्री 2 वाजता कुणा बोलत होता फोनवर तुम्ही? अरे खरंच आहे, इथं बसलं का नाही की काय ऐकायलाच येत नाही. खरं आहे का नाही? हा, जा मग. पैसे गेलं गड्या. हे ऐक ना, काय? तुझं एक काम मी केलंय बघ. काय? ब्लँकेटची घडी घालून आणली. कुठे ठेवू? ठेवा माझ्या डोक्यावर. एक काम कसं जमत नाही तुम्हाला? काहीच काम करत जाऊ नका माझे तर. काय बाया, डोकं आहे का खोकं आहे या माणसाचं? अगं चांगलं तुझं काम केलं की मी घडी घालून आणलं, तुझं एक काम वाचवलं आणि तूच म्हणले ठेवा डोक्यावर, मग मी डोक्यावर ठेवणार ना. उपकार केलं का माझ्यावर काम करून? आणि डोक्यात ठेवतात का? ब्लँकेट कुठे ठेवतात गड्या घालून? एवढं माहित नाही का घरात तुम्हाला? आता मला काय माहित तू कुठे ठेवती, म्हणून मी तू म्हणले तसंच केलं मी बी. घरात लक्ष असलं ना तर कळ ना, बिनडोक माणूस. जाऊ दे, कुठं नादी लागते. आपला मोबाईल बघतो मी, काय मला डिस्टर्ब करू नको. तुम्ही डिस्टर्ब करायच्या लायकीचीच नाही तर. होय हो, काय ग? कॉलेज मधली तुमची ती गर्लफ्रेंड नाही का, हां. तिची आठवण येत नाही का तुम्हाला? नाही येत. येत असन क्या हो? अगं नाही येत.
अहो येत असन. अगं कशाला मला त्याची आठवण येईल नाही येत. अहो येत असन ना, पण आता तुमची गर्लफ्रेंड होती म्हणलं थोडी तरी आठवण येणारच की तुम्हाला. येते ना? अगं नाही येत, नाही येत म्हणलं तर नाही येत ना. येते तुम्हाला आठवण तिची, येते ना? अगं नाही येत. येते. अगं नाही येत म्हणलं तर अहो येते म्हणलं ना, येते ना, खरं बोला. येते ना आठवण? नाही येत. येते की. येते, खरं बोला. येते ना आठवण? अगं कशी येईन? रोज मी तिला फोनवर बोलतोय. हीच ऐकायचं होतं मला, कळ ना? हीच ऐकायचं होतं मला. तरी म्हणलं ब्लँकेट आणून माझ्या डोक्यावर ठेवून इतका घाईघाईने का मोबाईल घेतलाय, हेच ऐकायचं होतं मला, कळ ना? उठायच ना. एक काम धड जमत नाही आणि कशी आठवण येणार? रोज बोलते मी तिला. हेच ऐकायचं होतं मला पण. ही भेंडी सगळी आवरून घ्या, मी नसते आवरत. काय बायको आळशी भेटली मला. वरनं भेंडीचं ताट माझ्या डोक्यात घातलं. 2 तास झाले भेंडी नीट नीट करायला बसली. स्वयंपाकाचा तपास नाही ना काय नाही.